एक अतिशय दुःखद बातमी आता आपल्या बातमीपत्रात आलेली आहे। अरुणा शानबाग यांचं मुंबईत केईएम हॉस्पिटलमध्ये निधन झालंय। मुंबईतल्या केईएम रुग्णालयात शानबाग यांचं सकाळी 8:30च्या सुमारास निधन झालंय। गेल्या 42 वर्षांपासून शानबाग या कोमात होत्या। केईएम रुग्णालयाच्या वॉर्ड बॉयनं शानबाग यांच्यावरती बलात्कार केला होता। या बलात्कारानंतर शानबाग या कोमात होत्या। एका वॉर्ड बॉयच्या अत्याचारामुळे गेल्या 42 वर्षांपासून त्या कोमामध्ये होत्या। आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर आहे। कृष्णात, अत्यंत धक्कादायक अर्थातच आपण बघतो गेल्या 42 वर्षांपासून मृत्यूला झुंज देत होत्या आणि आज अखेर त्यांची झुंज संपुष्टात आली। जरा सविस्तर सांगा। 27 नोव्हेंबर 1973 जी घटना घडली होती त्यावेळी सफाई कर्मचारी जो होता त्यानं तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचा जो गळा आवळण्याचा साखळीनं प्रयत्न केला होता। त्यामध्ये तिचं ब्रेन डॅमेज झालं होतं। त्या ब्रेन डॅमेज झाल्यानंतर ती कोमात गेली होती। गेल्या 42 वर्ष ती केईएमच्या वॉर्ड नंबर 4 मध्ये तिची जी सेवा आहे, तिची संपूर्ण जी काळजी आहे ती तिथले रुग्णालयातले नर्स घेत होत्या। अगदी जीवाभावानं तिची मैत्रीण होती। गेल्या 42 वर्ष सेवा करणं कुठलंही रक्ताचं नातं नव्हतं, परंतु एक सहकारी होती त्यांची आणि एक जीव होता तिच्यामध्ये आणि त्यामुळे ती संपूर्ण गेली 42 वर्ष सेवा करत होती। परंतु गेल्या 5 दिवसापासून तिला श्वासमार्ग त्रास सुरू होता, निमोनियाचा त्रास सुरू होता। त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं। परंतु अनेक 2-3 दिवस तिला आयसीयू मध्ये असून देखील बऱ्याच प्रमाणात थोडी परिस्थिती सुधारत होती। परंतु अचानक सकाळी पुन्हा तिची जी तब्येत जी आहे ती ढासळली गेली। त्यानंतर सकाळी 8:30 वाजता तिला मृत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। संपूर्ण गेला 42 वर्षाचा कालावधी पाहता अनेकदा तिला इच्छामरण द्यावं अशी पिंकी विराणी ज्या लेखिका होत्या तिच्यावर अरुणा शानबागवर जिने पुस्तिका लिहिली होती, तिनं आवाहन केलं, सुप्रीम कोर्टात आवाहन केलं होतं की तिला इच्छामरण द्यावं, कारण ती तिची जी परिस्थिती आहे तिला कशाचंही भान नसतं, त्यामुळे सर्वांना त्रास होतो आणि तिला इच्छामरण द्यावा अशी सुप्रीम कोर्टात याचिका केली होती। परंतु जे केईएमचे प्रशासन होतं त्यावेळी डॉक्टर संजय ओक डीन होते त्यांनी आणि त्याचबरोबर त्यांच्या सहकारी ज्या नर्स आहेत त्यांनी या प्रस्तावाला ज्या इच्छामरणाचा जी याचिका केली होती त्याला पूर्णतः विरोध केला होता। त्यानंतर सुप्रीम कोर्टाने देखील जी याचिका आहे ती फेटाळली होती आणि त्यानंतर नोव्हेंबर 2013 मध्ये देखील तिला निमोनियामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं। त्यावेळी देखील तिची परिस्थिती जी होती ती अत्यंत चिंताजनक होती। परंतु त्यानंतर ती परिस्थिती सुधारणा झाली। परंतु गेल्या 5-6 दिवसापासून तिच्यावर तिची जी तब्येत आहे ती पुन्हा ढासळत गेली आणि आज सकाळी 8:30 वाजता तिचा मृत्यू झालेला आहे। खरंय, आज सकाळी 8:30 वाजता त्यांच्या आत्म्याला एक प्रकारे शांतता मिळालेली आहे। कारण आपल्याला माहिती की ज्या तऱ्हेनं हा प्रसंग घडला होता, वॉर्ड बॉयनं चेनच्या सहाय्यानं अक्षरशः अत्याचार केले होते आणि त्यानंतर आपण बघतोय अरुणा शानबाग यांची परिस्थिती गेल्या 42 वर्षांपासून शानबाग या कोमामध्ये होत्या। मात्र केईएम हॉस्पिटलच्या परिचारिका म्हणा, तिथले डॉक्टर म्हणा, तिथला स्टाफ म्हणा, अगदी कुटुंबाप्रमाणे त्यांची सेवा शुश्रूषा करत होते। ज्या तऱ्हेनं कृष्णानं आता सांगितलं की अर्थातच इच्छामरण त्यांना द्यावं असं सुप्रीम कोर्टाने याचिका जरी दिली होती तरी तिथल्या लोकांना मात्र त्यांची सेवा शुश्रूषा करायची होती आणि म्हणूनच त्याच्या अतिशय विरुद्ध होते। या संदर्भातच कृष्णात एक विचारायचं आहे की नोव्हेंबर 1900 ज्या तऱ्हेनं आपण बघतोय की 2013 मध्ये देखील न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना MICU मध्ये टाकण्यात आलेलं होतं। त्यावेळेसही काही नातेवाईक आहेत का किंवा कोणी नातेवाईक असेल तर त्यांनी त्याची जबाबदारी हॉस्पिटलमध्ये यावं अशा प्रकारची एक सूचना हॉस्पिटलकडून करण्यात आली होती। या संदर्भात यावेळेस काही कळतंय का? मूळची कर्नाटकच्या हल्दीपूर इथली जी आहे, हल्दीपूर जे कर्नाटकातलं गाव आहे त्या भागातली आहे। त्यानंतर तिला नर्सचा जॉब मिळाल्यानंतर ती कर्नाटकातून मुंबईत आली होती। तिची एक रिलेटिव्ह जी आहे ती वरळीला राहत होती। परंतु जे रिलेटिव्ह आहे तिचं देखील निधन झालेलं आहे। त्यामुळं गेल्या म्हणजे सुरुवात कालावधीत ज्यावेळी तिच्यावर हल्ला झाला होता त्यानंतर 1973 नंतर 3-4 वर्ष तिचे जे नातेवाईक आहेत ते तिला बघण्यासाठी येत होते। परंतु त्यानंतर मात्र त्यांनी नातेवाईकांनी तिच्याकडे येणं सोडलेलं होतं। परंतु आता कोणताही जे नातेवाईक आहेत ते कोणत्याही कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, संपर्कात नाही आहे। त्यामुळं त्यासाठी नातेवाईकांनी पुढे यावं असं देखील केईएम तर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे। परंतु आतापर्यंत म्हणजे गेल्या
4 दशकांपासून नातेवाईकांचा संपर्क नव्हता. एक जी रिलेटिव्ह होती, जी अरुणा शानबाग जिच्याकडे राहत होती, म्हणजे जी बहीण होती, वरळीला राहत होती, तिचा देखील मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आता कोणता नातेवाईक समोर येतो की केएम प्रशासन स्वतःहून तुझ्या मृत्यूच्या ताब्यात घेऊन तुझ्या अंत्यसंस्कार करतं, हे अजून डिसाईड झालेलं नाही. परंतु या कालावधीत गेल्या 42 वर्षापासून त्यांनी जो लळा लावला होता, ज्या नर्सनी स्वतःच्या बहिणीप्रमाणे आपलं रक्ताचं नातं नसताना ज्याप्रमाणे सांभाळलं होतं तिला, तर ते सर्वाधिक महत्वाचं होतं. या आधुनिक जगामध्ये ज्यावेळी आपण म्हणतो की माणुसकी संपत आलेली आहे, परंतु त्या ठिकाणी मानवता संपत आलेली आहे असं होत असताना गेली 42 वर्ष मात्र ज्या नर्सेस, तिथला स्टाफ जो आहे तो मात्र तिला अगदी जीवाप्रमाणे तिला जपत होता. एखादे लहान मुलं असल्यासारखं तिचं सर्व संगोपन करत होता. अगदी म्हणजे ती जेवत नव्हती, परंतु तिला नळीवाटी तिला सर्व अन्न जे आहे ते तिला दिलं जात होतं. आणि संपूर्ण सकाळपासून गेली संध्या रात्री 24 तास या सेवेसाठी त्या नर्सेस होत्या. अगदी त्यामुळं कृष्णात, तुम्ही आमच्या बरोबर राहा. सामाजिक कार्यकर्त्या पिंकी विराणी आपल्या बरोबर आहे. पिंकीजी, आपण बघतोय की गेल्या 42 वर्षांपासून शानबाग या कोमामध्ये होत्या, एक प्रकारे झुंज देत होत्या. एका वॉर्डबॉयनं केलेल्या अत्याचारामुळे त्यांची ही परिस्थिती आली होती. आणि ज्या तऱ्हेनं आपण बघतो की सगळ्यांनीच केईएम मध्ये आपल्या कुटुंबाप्रमाणे त्यांची सेवा शुश्रूषा केली, मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे. काय प्रतिक्रिया यावेळेस आपली? पहले तो मैं ये कहूंगी कि जो अरुणा अपने आप को पहचानती थी और जिसकी फैमिली थी और जिसका जो हस्बैंड, मतलब जो हस्बैंड होने वाले थे, डॉक्टर, जो फियांसे थे, वो सब जो अरुणा को जानते थे, वो अरुणा तो नाइट ऑफ नवंबर 27, 1973 को मर गई. वो रात, वो बहुत ही काली भयानक रात, जो परहैप्स इंडिया के हिस्ट्री में जो पहला वर्स्ट रेप कभी भी हुआ होगा, तो वो रात को हुआ था केईएम हॉस्पिटल के बेसमेंट में. जो वो स्वीपर सोहनलाल भट्टा वाल्मीकि ने उसको डॉग से स्ट्रैंगल किया और सोडोमाइज किया, मतलब रेप किया पीछे से. और जब उसको स्ट्रैंगल कर रहा था, उसने उसका ब्रेन खत्म कर दिया और उसको परसिस्टेंट वेजिटेटिव स्टेट में छोड़ दिया, मतलब ना जीना ना मरना. तो उसी हाल में वो रहती रही इतने साल. लेकिन जो मर जाना था, वो ब्रेन जो होता है, वो नवंबर 27 की रात को 1970 को मर गया. जो आज तक, जो लास्ट हफ्ते तक आहिस्ता 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 सब तरफ के मर रहा था, वो मेरी अरुणा की बॉडी थी. इसकी बेचारी के बॉडी पार्ट्स थे. उसका नेल्स ग्रो होके उसके पाम में ग्रो होते थे. उसका पेट दुखता था क्योंकि वो औरत थी, तो जो तक जो उम्र होती है, जो औरत का जो सब कुछ जो बहता है वो बहता था. लेकिन उसको दवाई नहीं दी जाती थी क्योंकि पता नहीं चलता था क्या हो सकता है क्या नहीं. और एटलीस्ट वो लोग जो देखभाल करते थे वैसे समझते थे. अब सिचुएशन ये था कि मेरी अरुणा, हमारी अरुणा बहुत तड़प के आखिर लीगली मर गई है. बाकी का जो था हमारे सबके आंख के सामने मरी है. उसके दांत बेड पे गिरते थे, उसका स्किन एकदम पेपर के जैसे हो जाता था. एनीवे, मैं वो सब अब वो मतलब कभी कभी मैं सोचती थी कि अब जब वो जाएगी, लीगली जब वो जाएगी, मेरी छोटी सी अरुणा, क्योंकि वो बहुत छोटी थी हाइट में, बहुत छोटी थी, बहुत पतली थी, और उनके फियांसे भी उन्होंने ऐसे ही चूज किया था, एक छोटा सा, मतलब अगर उनकी शादी होती तो वो दोनों गुड्डा गुड्डी दिखते. मैंने उनको कहा था डॉक्टर को कि अगर आप लोगों की शादी होती तो आप लोग एकदम बाउली दोनों गुड्डा गुड्डी दिखते. पिंकी जी, आपकी जो भावनाएं हैं, ये कहना चाहती हूँ, ये अब मैं सिर्फ एक ये पॉइंट देना चाहती हूँ. हाँ पिंकी जी, आपकी भावनाएं हम समझ सकते हैं. जाते जाते, यस, आई जस्ट वांट टू से लीगली नाउ कि हमारी अरुणा जाते जाते लास्ट 3 इयर्स में इंडिया को एक बहुत बड़ा तोहफा दे गई है. और वो है पैसिव यूथनेसिया लॉ. मतलब जो उसको हुआ है, परसिस्टेंट वेजिटेटिव स्टेट और वेंटिलेटर दोनों की परमिशन, जो हिंदी में इच्छा मृत्यु कहते हैं, हाँ जी, दोनों का लॉ मेरी अरुणा लाई है थ्रू सुप्रीम कोर्ट,
एंड थ्रू गवर्नमेंट ऑफ इंडिया, जो लास्ट ईयर उसने एंडोर्स किया है। हाँ जी, पिंकी तो जी, आपकी भावनाएं हम समझ सकते हैं और अभी हम देख रहे हैं कि 42 साल के बाद उनको एक शांती मिली आहे. जिस तरह से ज्या तऱ्हेनं आपण बघतोय की अरुणा शानबाग आपल्या मृत्यूला झुंजत होत्या. धन्यवाद देऊया पिंकी विरानी यांना. याचिकाकर्त्या पिंकी विरानी आपल्याबरोबर होते. आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील हे देखील आपल्याबरोबर होते. कृष्णात, तुम्हाला देखील धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.